फ्रेंड्स, मी आकांक्षा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या फिल्मी गप्पांमध्ये। मित्रांनो, आजच्या भागात मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका फोटोशूटला, जिथे नवीन सुनेचं चांगलंच फोटो सेशन चाललंय। त्यानंतर आपण पाहणार आहोत अरुणा इराणी यांचं बऱ्याच वर्षांनंतर मराठी चित्रपटातलं आगमन, आणि नंतर आपण जाणार आहोत बाबांच्या शाळेत। मित्रांनो, प्रत्येक सासूला असं वाटतं की आपली सून लवकरात लवकर यावी आणि ती आपल्या मुठीत असावी, पण अशीच घाई कुठल्या सासूला नव्हे तर जितेंद्र जोशी आणि आदिनाथ कोठारे यांना झालीये, आणि ती सून म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून नेहा पेंडसे। तुम्हाला कळलंय का मी कशाबद्दल बोलतेय? मी बोलतेय आदिनाथ कोठारे, जितेंद्र आणि नेहा यांचा आगामी चित्रपट कमिंग सून बद्दल। या सिनेमाचं दिग्दर्शन करतायत अंकुर काकटकर आणि कथा आहे चिन्मय कुलकर्णी यांची। फिल्मच्या प्रमोशनची तयारी खूप जोरात चालू आहे। नुकतंच या फिल्मचं फोटोशूट मुंबईत झालं। चला तर बघूया या सुनेचं फोटोशूट कसं होतंय ते। या फोटोशूटच्या वेळी आम्ही नेहाशी गप्पा मारल्या, कारण या फिल्ममध्ये तिचे दोन वेगवेगळे लुक आहेत। चला तर याविषयी तिच्याचकडून जाणून घेऊया। हां, अर्थात म्हणजे आता दोन मुलं आहेत, एक मुलगी आहे, म्हणजे एक को थोडा सीता मिल रही है, एक को थोडा गीता मिल रही है। इट्स नॉट लाईक दॅट, ॲक्च्युली इट्स नॉट अ डबल रोल ऑर समथिंग। पण एका मुलाला एक रूप भावतं आणि एका दुसऱ्या मुलाला तिचं एक दुसरं रूप भावतं, तर असं काही ते आहे। आणि माझी खूप इच्छा होती की मला एका छान रोमॅन्टिक फिल्ममध्ये काम करायचं आहे ना, यू हॅविंग दोज ब्युटिफुल रोमॅन्टिक मोमेंट्स अँड ऑल। आणि आय एम रिअली सो लकी की मला एक रोमॅन्टिक फिल्म, एक रॉमकॉम फिल्म तर मिळालीच, पण ॲट द सेम टाईम इट इज अबाउट अ फिल्म विच कम्प्लीटली रिवॉल्व्स अराउंड अ गर्ल। तर मतलब कहते हैं ना, भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है। तर अगदी तसंच झालं माझ्याबरोबर की एका मुलीची स्टोरी आहे ही, आणि एक मुलगी दोन मुलांबरोबर कशी इन्व्हॉल्व्ह होते, काय इन्व्हॉल्व्ह होते, असं काय काय होतं, मग ती रोमॅन्टिक कशी होते, मग ते कॉमेडी कशी होते, मग त्याची ट्रॅजेडी कशी होते, असे सगळे फ्लेवर्स आहे अर्थात या फिल्ममध्ये। इट्स आउट अँड आउट एंटरटेनर, आणि खूप खूप धमाल केली आम्ही। वेल, हे तर झालं सिनेमाबद्दल, पण आदिनाथ सोबत नेहाचा काम करण्याचा अनुभव कसा होता याबद्दल जाणून घेऊया तिच्याचकडून। मी आदिनाथ बरोबर पहिल्यांदा काम करतेय या फिल्मच्या निमित्ताने, पण बाकी आम्ही इव्हेंट्सच्या निमित्ताने किंवा आमचं म्हणजे वी न्यू इच अदर व्हेरी वेल। आय थिंक ती गोष्ट कुठेतरी आम्हाला फिल्ममध्ये आम्हाला त्याची मदत झाली, कारण अगदीच अनोळख्या ॲक्टरबरोबर काम केलं असं तो रोमॅन्स इतक्या सहजासहजी येत नाही। पण उर्मिला इज अ व्हेरी डिअर फ्रेंड ऑफ माइन। उर्मिलामुळे मी आदिनाथला खूप चांगली ओळखते, आम्ही इव्हेंट्स एकत्र केलेले आहेत, म्हणून यु नो असं काही नव्हतं की एक ऑकवर्डनेस होतं किंवा अरे देवा कसं करायचं, असं काहीच नव्हतं। म्हणजे मी रोमॅन्टिक सीन केल्यानंतर उर्मिला उर्मिला तुझ्या नवऱ्यावर मस्त रोमॅन्टिक सीन केला आहे मी, यु नो। सो इतकं ते एक ओपननेस तुम्ही जेन्युइन असल्याशिवाय आणि खरेपणा असल्याशिवाय नाही असू शकत। नेहाशी गप्पा करतानाच आम्हाला तिथे जितेंद्र सुद्धा भेटला, आणि त्याने सुद्धा आमच्याशी फिल्म विषयी भरपूर गप्पा मारल्या। चला तर आपण त्यालाच विचारूयात की त्याला ही सून कशी वाटते ती। नाही, काय आहे, ही जी मुलगी आहे मध्यवर्ती पात्र नेहा पेंडसेच आहे, तर ती मुलगी तिच्या आयुष्यात अनेक मुलं येतात, त्या मुलांपैकी एक मी मुलगा आहे, आणि प्रत्येकजण आपापलं कॅरेक्टर घेऊन येतं। तर त्याप्रमाणे माझं कॅरेक्टर आल्यानंतर त्या मुलीच्या आयुष्यात काय फरक पडतो, मी कशा पद्धतीनं तिला आपलंसं करण्याचा प्रयत्न करतो, त्यापैकी त्या इतर जी पात्र आहेत त्यापैकी एक छोटंसं पात्र माझंसुद्धा आहे त्या सिनेमामध्ये। सो अशी ही धम्माल सून आदिनाथला मिळणार की जितेंद्रला, हे आपल्याला फिल्म रिलीज झाल्यानंतरच कळेल। तोपर्यंत तुम्ही जरा धीर धरा। मित्रांनो, तुम्हाला उलाढाल, सतरंगी रे, नारबाची वाडी हे सिनेमे आठवतात? अहो, आठवतात म्हणजे काय, सिनेमे इतके हिट होते की कुणालाही सिनेमे आठवत असतील। मग मला सांगा, या तिन्ही सिनेमांमध्ये कॉमन गोष्ट काय होती? आठवली? बरोबर,
दिग्दर्शक आदित्य सरपोतदार. आदित्य यांनी या तिन्ही सिनेमांचं दिग्दर्शन केलंय आणि या सिनेमांना यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलंय. आदित्य सरपोतदार हे आता तरुणाईचा विषय असलेला सिनेमा देण्यासाठी तयार झालेत आणि सिनेमा सुद्धा तरुणांनी भरलेला आहे बरं का. आणि त्या सिनेमाचं नाव आहे क्लासमेट. प्रत्येक कॉलेजमध्ये अशी एक बॅच असते जिच्यासारखं आधीही कोणी नसतं आणि नंतरही कोणी येत नाही. तुम्हाला कॉलेजचे लास्ट बेंच, बंक केलेले क्लासेस, टीचर्स, क्लासरूम्स, कॅन्टीन मधल्या गमती जमती आणि सोबत धिंगाणा करणारे आपले क्लासमेट्स आठवले की नाही? मला काही इंटरेस्ट नाहीये या लोकांसारखी हिरोगिरी करण्यामध्ये. एक हिरो आहे ना कॉलेजमध्ये, तो बस झाला. FY का? नाही, 5वी. कालच टॉन्सिलचं ऑपरेशन झालं. चांगला होता ना. कॉलेजचे ते दिवस आणि त्या दिवसात कॉलेजच्या क्लासमध्ये भेटणारे आपले क्लासमेट कोणीच विसरू शकत नाही. अशाच काही मित्रांच्या रियुनियनची ही गोष्ट आहे. सिनेमाची कथा ही कॉलेजची आहे आणि सिनेमाचं दिग्दर्शन केलंय हे स्वतः आदित्य सरपोतदार यांनी. आणि चड्डीत राहायचा, चड्डीत राहायचं. माशाला पोहायला आणि बापाला ठोकायला कधी शिकवायचं नाही. या सिनेमात आपल्याला आपल्या क्लासमेटची आठवण करून देण्यासाठी अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर, सुशांत शेलार अशी तगडी स्टार कास्ट असणार आहे. सिनेमाची कथा ही मैत्रीवर असून हल्लीच सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालंय. कॉलेजमध्ये प्रत्येक जण जेव्हा बर्ड वॉचिंग करायचं ना, तेव्हा आम्ही ग्राउंड वरती आपटापटी करायचो. आपल्याला तुझी लवशिप पाहिजे. हा बघ, आणखी एक हिरो. आता 16 जानेवारीला प्रदर्शित होणारा हा सिनेमा आपल्या सगळ्यांना नक्कीच आवडेल यात शंका नाही. आणि हा सिनेमा सुद्धा आदित्य यांच्या आधीच्या सिनेमांइतकाच गाजावा हीच फिल्मी गप्पांकडून क्लासमेटच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा. आता वेळ झाली आहे थोडा वेळ थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, आपण लगेच भेटणार आहोत या शॉर्ट ब्रेक नंतर.